सो धीरजचं असं म्हणणं आहे की पैसे आले की ॲटिट्यूड येतो ना धीरज. आम्ही आता काय बघितलं रे आपण धीरज? आम्ही फिरून आलोय आणि आता दुसरीकडे फिरायला निघतोय गाडीवर. तर आता वाजले 4:30 आणि आता आम्ही आणखीन लांब जातोय. सो कीप वॉचिंग. हॅलो, कसे आहात सगळे? मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की लेण्या फिरून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता पुढचा प्रवास कुठे करायचा याचा विचार करत करत आम्ही आमची गाडी चालू केली आणि कंटिन्यू जायला निघालो. खरं सांगायचं तर आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही आता कुठे जाऊन थांबणार आहोत. सुट्ट्या काढल्या होत्या आणि एन्जॉय करत करत आमची गाडी जिथे जाईल तिथे नेण्याचा विचार आम्ही केला होता. कुठेच थांबायचं नाही आणि काहीच करायचं नाही असं ठरवलं होतं. गाडी चालवत चालवत मस्त पुढे गेलो. मी गप्पा मारत होते, धीरजशी बोलत होते आणि कॅमेरा ऑन ठेवला होता. ऋतुजा, तिची मैत्रीण आणि आणखी एक गाडी आमची पुढे होती. आणि जवळजवळ एका छोट्याशा घाटामध्ये काय झालं, धीरज गाडी चालवत असताना पुढे जो पतंगाचा मांजा असतो ना, तो रस्त्यामध्ये असा क्रॉस झाला होता आणि त्याने धीरजचं असं म्हणणं की त्याने कोणाचाही गळा कापू शकतो किंवा कोणालाही ते घासू शकतो आणि त्याने पूर्ण एक चीर पडू शकते. त्यामुळे मग धीरजने गाडी थांबवली आणि सगळ्या गाड्या बाजूला थांबवल्या होत्या आणि धीरजने तो सगळा दोरा एकदम गुंडाळून एका साईडला टाकून दिला म्हणजे कोणाला त्या दोऱ्याने त्रास होऊ नये. आणि खूप गाड्या त्यावेळेला तिकडे थांबल्या होत्या आणि ऋतुजाची आणि तिच्या मैत्रिणीची गाडी एकदम पुढे गेली होती. त्यांना माहिती नव्हतं आम्ही इथे थांबलोय म्हणून, पण हे करणं खूप गरजेचं होतं. आणि आता कसं आहे माहिती आहे का की खूप डोंगराळ भागामध्ये हा एरिया असल्यामुळे ना तिकडे कोणाला कळणार पण नाही ना की पतंग कुठे जाऊन तुटेल आणि कुठे जाऊन पडेल. तर खूप जास्त तिकडे दोरा अडकला होता त्याचा, तर तो धीरज काढत होता. त्यानंतर बऱ्याच गाड्या थांबवल्या होत्या. त्यानंतर मग दोरा काढून घेतला आणि आमची गाडी आम्ही पुढे नेली. एवढे सगळे तुझा रस्ता चूक गए हम. तर कुठून जायचंय? आता मॅप बघते मी, बघू आता कुठून जायचंय. रस्ता चुकलोय, पूर्ण घाट आहे ना. कुठला घाट आहे हा? म्हैसमाळला जाण्याचा. म्हैसमाळला जाणार. धीरजने रस्ता चुकवलेला आहे इन शॉर्ट. रस्ता चुकलाय आणि आता म्हैसमाळच्या रोडला आम्ही घाटात अडकलोय म्हणजे चुकलोय. आता परत सनसेट पर्यंत आम्हाला त्या पॉइंटला जायचं होतं, पण आता आय डोंट थिंक सो की आम्ही नाही पोहोचू शकत. अजिबात नाही. बघू आता, कारण आपण लांब आलोय आणि मेन म्हणजे की रस्ता सगळा सरळच होता, त्याच्यामुळं आम्हाला कळलंच नाही की टर्न कुठून आहे म्हणून. बाय. हे गाइस, ये मैं हूँ. हमने लिया है यू टर्न और हम जा रहे हैं सही दिशा से, कारण हम विसरले हमारा रस्ता. मगाशीचे हेच आहेत बघ ना तू. माय ड्रीम का बोलला? तुला फोटो काढायचा नव्हता तर? हा, एवढं इंग्लिश सोड, दुसरं काय इंग्लिश येतं का तुला? काय रे, हॉटेलच होतं म्हणजे घरासारखं आहे काहीतरी. अजून लांब जाण्याची ताकद नाही, भूक पण लागली आहे. त्यासाठी भूक लागली तर आम्ही आता खायला उतरतोय कारण भूक लागली आहे. खूप भारी होता, पूर्ण गाववाली फिलिंग वगैरे सगळं मस्त होतं. आणि आता पेट पूजा करून घेऊ म्हणतोय कारण खूप भूक लागली. आणि इथंच एक हॉटेल पण आहे, शक्यता आहे की आम्ही तिकडे स्टे पण करू. आपल्याला जेवण पण जवळ पडेल, सकाळचा व्ह्यू पण आहे, बाजूला तलाव पण आहे आणि इकडं कॅम्पिंग पण आहे वाटतं. त्याच्यावर होतं कॅम्पिंग पण आहे का? पण भारी आहे, सुंदर आहे, एकदम मस्त आहे. बघू मग आज इकडेच. हो हो, कारण छान आहे, खूप भारी, खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. आलोय आम्ही स्पेशल डाळ बट्टी. आम्हाला डाळ बट्टी खायची आहे स्पेशल आणि आणखी थाळी पण आहे काहीतरी. तर भूक लागल्यामुळं
मी आणि ऋतुजा आम्ही करणार आहेत पोट भरून जेवण, पोट भरून. डाळबट्टी कशी खाणार आहे? कशी म्हणजे किती खाणार आहे असं म्हणायचं? हाताने. ती काय म्हणते धीरज? हाताने. ओ माय गॉड, पपई पपई पोपाया पोपाया पपई केवढी सगळी आहे. धीरज व्हिडिओ काढ आमचा. कच्ची पपई. दिस इज नॉट पक्की पपई. कच्ची पपई, पक्की पपई, कच्ची, कच्चा पपीता, पक्का पपीता और जेठा बबीता. तुम्ही प्लीज 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 या, प्लीज या, प्लीज. मैं हूँ. ओ चल चल चल. ओ माय गॉड, इकडे चिडियाघर आहे आणि वाव सुंदर आहे. हाय हाय. सी लव बर्ड्स. केवढे सारे लव बर्ड्स आहेत. आणि हे माझं लव बर्ड. आणि इथं काय? हो सिरियसली ऋतुजा, ससा ससा. आणि पोपट पण आहे. ससा पोपट. बघू पोज दे, पोज. लव बर्ड्स कसे आहेत? खूप भारी आहे, खूप छान. पोपट ससे पण एकदम भारी. पोपट नाही दिसलं मला. पोपट आहे ह्याच्यात. याच्यात आहे ह्याच्यामध्ये. वरती बघ ना. हो हे बघितलं दिसला? हो. 3. तू पोपट नव्हता बघितला? नाही मी वर बघितलंच नाही. बरं झालं इकडं आलं. बरं झालं, चांगल्या ठिकाणी थांबलो आपण. आता ना आम्ही थोडंसं नाश्ता म्हणजे भजी चहा असं काही घेतलंय कारण थंडी वाजत होती. आणि आता आम्ही चाललो. इकडे रूम्स आहेत, थोडंसं बांधकाम सुरू आहे यांचं ऍक्च्युली. ओके ऋतुजा, कसं वाटतंय ऋतुजा? छान वाटतंय. मस्त आहे ना टेंट व्ह्यू. आपला टेंट कुठला आहे? सकाळी इथं छान व्ह्यू असणार आहे अजून. तर आम्ही ठरवलंय की टेंट मध्ये राहायचंय कारण घरात राहून राहून कंटाळा आलाय. तुम्हाला पण कंटाळा आलाय आम्हाला घरात बघून बघून. ऋतुजा मॅम प्लीज वन पोज. जस्ट वेट इट. सो आम्ही आलेलो आहोत मस्त मस्त टेंटिंग कॅम्पिंग करायला. तर तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय सगळं? कॅम्पिंग आज होणार आहे. खुशी टोनी पण सोबत आहेत आणि थंडी पण खूप जास्त आहे. तर श्वेता पण आहे. हाय. आणि टुकटुक पण आहे. तर 3 मांजरं. आम्ही 3 मांजर आणि आम्ही दोघी आणि एक बोका म्हणजे माझा नवरा धीरज. हे बघ टेंट. खूप मस्त थंडी पण वातावरण मजा येते. मज्जा 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 मज्जा. एक नंबर मज्जा येते. सो प्लीज धीरज प्लीज कम अँड सिट. भारी भारी वाटते. भारी वाटतं. वर्थ इट प्लेस आहे. काय पकडले पकडले शेपटी पकडले. शेपटीच तोडली तिने. खुशी व्हेरी गुड. खुशी आय एम प्राऊड ऑफ यू. ऐका तुम्ही ना त्या मांजरांना आहे ना उंदर पाली पकडायला शिकवा. धीरज कुठं होती ती पाल? माझ्या खांद्यावर. माझ्या अंगावर होती ती. अंगावर होती आणि ती इथनं तुझ्या अंगावर उडी मारली. मला वाटलं सापच काय. ए अरे टोनी तुझ्याकडे काय आहे का नाही काम? येते का? गादी काढायला लागेल. नाही पण गादी काढली तिला बाहेर काढायला लागेल ना. नाही तिला नवीन शेपटी येते वाटतं. पण खुशी आण ग बाळा बाहेर.
तुम्हाला हा टेंड घ्या. खुशी खुशी घेऊन ये बाहेर. ये गुड व्हेरी गुड. चांगलं नाही ना होय. एका प्राण्यांना प्रेम द्यायचं आणि एका प्राण्यांचा तिरस्कार करायचा योग्य नाही ना. मी या टेंट मध्ये नाही झोपणार आहे. घेऊन ये तिला इकडं. ती पाल कुठं गेली? एक तिकडे जाऊन झोप. मध्ये पलीकडे गेली वाटतं. अरे डर्री हो. ए पाल खुशी वरती बघ. वरती कुठं दिसली तिला. जाते आता थांब. हा वहां से ये करो. हा पकड. कुठे आहे ती? ती कॉर्नर इकडे आली ती घाबरून. हे काय चालू आहे? हो. ओय गो मम्मी. गेली असेल बाहेर. बाहेर नाही मध्येच आहे. अरे एक आधी खाली मागती. इथं कॉर्नरला आहे. इथं हा गादीच्या लेफ्ट साइडला. लेफ्ट साइड. नाही इकडे या साइडला. हा सर ही कॅमेरा होती. गादी खाली गेली. गादी खाली माग ती गादी जिकडून फोल्ड केली ना वरती त्या बाजूला. तुमच्याकडे असं किटन वगैरे नाही आहे? हे किटनच आहेत ना. दोन किटन्स आहेत. तिकडून बघा बरं मागच्या साईडला दिसते का बाहेर? आली आहे का? टॉस मारते. पालमित्र आहे ते. पालमित्र गादी काढायला बाहेर डायरेक्ट. तिकडे सामान धीरज घे ना बाहेर. नाही तर ते सामान ती घाबरून जाईल. मध्ये हार्ट अटॅकने जायची ती. ती पाल. अयो मम्मी. अगं बाई ग. देवा. हो नाही हो नको. मध्ये घेऊन जाईल परत ते. हाय पाल. नको तिकडूनच. बापरे. मामा तिकडे ठेवा. पाळून घ्या तिला. आणि यापुढची जर्नी पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.